लेसन नंबर 7 इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी या लेसनमधला आपला हा 6वा व्हिडिओ घेत आहे. याच्यामध्ये आपल्याला लँड फिलिंग साईट्स हा भाग आपल्याला पाहायचा आहे. आपण मागच्या तासाला सांगितलं होतं की शहरामध्ये निर्माण होणारा हा जो कचरा आहे हा भरपूर टन स्वरूपात असतो आणि तो कचरा आपल्याला बऱ्यापैकी खूप मोठ्या सोसायट्यांमध्ये मी मागच्या व्हिडिओच्या शेवटचं वाक्य हेच सांगितलं होतं की याच्यामध्ये हाऊ अर्बन वेस्ट दॅट अक्युमुलेटेड इन टर्न्स ऑफ टर्न्स मे बी डिस्पोज्ड ऑफ. म्हणजे शहरी हा जो कचरा आहे हा कचरा काय केला जातो तर टनच्या स्वरूपात निघाला जातो, भरपूर प्रमाणात असतो. आणि हा कचरा जो निर्माण झालेला कचरा आहे हा बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या सोसायट्यांमध्ये काय केला जातो, तिथल्या तिथेच तो विघटन केला जातो आणि विघटन केल्यानंतर त्याचं कंपोस्ट खत तयार केलं जातं, बायोगॅसचे प्रकल्प तयार केले जातात. असे मोठ्या प्रमाणात हा कचरा निर्माण होतो आणि तो विघटन केला जातो. पण तो विघटन कशा प्रकारे केला जातो तर लँड फिलिंग साईट्स. लक्षात घ्या, याच्यामध्ये जमीन भूभरण म्हणतात त्याला. आणि हे कशा पद्धतीने केलं जातं तर याच्यामध्ये डायग्रॅम इथे दिसतीच आहे. मॉडर्न लँड फिल साईट जो आहे त्याच्यामध्ये बघा मिथेन गॅस तिथे तयार होतो, म्हणजे हा बायोगॅस सारखाच आहे. तर त्याच्यामध्ये साईडला हा गार्बेज टाकला जातो आणि त्याच्यामधून तो साईडला आता याच्यामध्ये वेल टू मॉनिटर ग्राउंड वॉटर लेवल, म्हणजे वॉटर लेवल खूप खाली असते त्याच्यावरच्याच हे म्हणजे वॉटर लेवलला कनेक्ट होऊ देत नाही. आणि याच्यामधून तो जो कलेक्शन झालेलं आहे त्या कचऱ्याचं त्याचं हे कंपोस्ट खत झाल्यानंतर तेही काढता आलं पाहिजे. आणि त्याच्यावर माती सॉईल कवर कशा पद्धतीने केलं जातं तेही दाखवलेलं आहे. Degradable waste being accumulated in urban areas is used for this purpose. याच्यामध्ये जो विघटनशील असा कचरा जो आहे तो शहरी कचऱ्यामध्ये हा वेगळा काढलाच जातो. तर तो काढताना त्याचा वापर कशा पद्धतीने यूज केला जातो या लँड फिलिंगमध्ये. लार्ज पिट्स आर डग इन ओपन स्पेस far away from the residential area, and those sites are lined with plastic sheet as a precaution against the pollution of soil due to leaching of toxic and harmful materials. लक्षात घ्या, त्या जमिनीमध्ये जेव्हा एखादा एकतर हा कचरा करताना हा त्या शहरी भागापासून किंवा घरगुती जे वसाहती असतात त्याच्यापासून हा अतिशय दूर असतो. आणि तो बनवताना त्याच्यामध्ये तो जो मोठा खड्डा खोदलेला असतो त्या खड्ड्यामध्ये एक प्लॅस्टिक शीट टाकली जाते, पूर्णपणे पेपर. कारण तो जो कचरा आहे त्याच्यामधून निर्माण होणारे हे जे विषारी घटक आहेत, हानिकारक जे घटक आहेत ते मटेरियल या जमिनीमध्ये मिसळू नये, जमिनीच्या मातीमध्ये मिसळू नये. आणि म्हणून यासाठी त्याच्यावर काय केलं जातं, प्लॅस्टिक शीट टाकली जाते. कॉम्प्रेस्ड वेस्ट इज डम्प्ड इन द पीट. इट इज कवर्ड विथ लेयर्स ऑफ सॉईल, सॉडक, लीफली वेस्ट, स्पेसिफिक बायो केमिकल्स. लक्षात घ्या, काही ठराविक असे जे जैव रासायनिक कचरा, त्याचबरोबर ठराविक म्हणते मी, आणि त्याचबरोबर पानं, वेगवेगळ्या झाडांची पानं असतील, त्या घरगुती जो कचरा असतो, पानं, फळांचा कचरा, भाजीपालांची देठं, या प्रकारे अशा पद्धतीने तो कचरा मिक्स केला जातो. आणि त्याच्यामध्येच मातीही टाकली जाते, मातीचा एक लेअर आणि या कचऱ्याचा लेअर, अशा पद्धतीने हा कवर केला जातो. बायोरिॲक्टर्स आर मिक्स्ड ॲट सम प्लेसेस. मायक्रोब्स प्रेझेंट इन द सॉईल. आणि त्या मातीमध्ये हे विघटन करणारे घटक, म्हणजे जे विघटक आहेत ते सोडलेले असतात त्या मातीमध्ये आणि त्याच्यामुळे ते विघटन करतात. अदर टॉप लेयर्स डिकम्पोज द वेस्ट. आणि त्याच्यामुळे हे
कचऱ्याचं काय होतं, विघटन होतं. कम्प्लिटली फिल्ड पिट इज सील्ड विथ सॉईल स्लरी. बेस्ट quality compost is formed after few days. Such landfill sites can be reused after removal of compost. लक्षात घ्या, याच्यामध्ये हा जो कचरा सील केला जातो, जेव्हा ती पूर्ण भरले जातं तो बंद केल्यासारखा सील केला जातो आणि त्याचं काही दिवसानंतर चांगल्या क्वालिटीच्या कंपोस्ट खतामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि ते कंपोस्ट खत नंतर रियूज केलं जातं, शेतीसाठी वापरलं जातं किंवा वेगवेगळ्या झाडांचे वाढ होण्यासाठी कंपोस्ट खत वापरलं जातं, खत म्हणून वापर केला जातो, हे सर्वांना माहितीच आहे. आणि अशा प्रकारे या लँड फिलिंग साईटचा उपयोग होऊ शकतो. बघा, स्वेज मॅनेजमेंट इन विलेजेस. आता हे झालं शहरातलं. गावाकडे काय होतं, डोमेस्टिक स्वेज इज डिस्पोज्ड ऑफ आयदर इन नियर बाय सॉईल ऑर इन बायोगॅस प्लॅन्ट. खूपशा गावामध्ये बायोगॅस प्लॅन्ट असायचे आणि त्याच्यामध्ये या प्रकारे घरगुती कचरा जो आहे तो तिथेच डिस्पोज्ड होत होता, विघटन होत होता. हाऊएव्हर इन सिटीज स्वेज नीड्स टू बी कॅरीड टू प्रोसेसिंग युनिट act upon by the microbial processes. Microbes which can decompose any compound as well as destroy the pathogens of cholera, typhoid. तर लक्षात घ्या, हे कॉलरा जे टायफॉईडसारखे जे रोग आहेत त्याच्यामध्ये ते डिस्ट्रॉय करायचं असेल, अशा रोगांचे जे वापर केलेले आहेत, म्हणजे काय म्हणता येईल, आपण बँडेज असतील, काय असेल, दवाखान्याचे जे सलाईन्स वगैरे, तर हे डिस्पोज केले जातात आणि डिस्ट्रॉय केले जातात पूर्णपणे. आणि दे रिलीज द मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड बाय डिकम्पोजिशन ऑफ कार्बन कंपाऊंड प्रेझेंट इन स्वेज. याच्यामध्ये जे कार्बन कंपाऊंड असतात कचऱ्यामध्ये, तो काय केला जातो, डिकम्पोजिशन केलं जातं आणि त्याच्यामधून मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो, जो रिलीज होतो. फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया डिकम्पोज द झेनोबायोटिक केमिकल्स प्रेझेंट इन द स्वेज. लक्षात घ्या, याच्यामध्ये ऑक्सिडायझिंग होतं, हे बॅक्टेरिया काय करतात आणि त्याच्यामधून हे झेनोबायोटिक केमिकल्स हे त्याच्यामध्ये असल्यामुळे तो फिनेल असा ऑक्सिडाइज होऊन बाहेर पडतो. द स्लज that settle down in this process can again be used as a fertilizer. म्हणजे ह्याच्यातला जो पुढे जो गाळ उरलेला असतो तो सुद्धा एक प्रकारचं खत म्हणून वापर केला जातो. वॉटर रिलीज्ड आफ्टर द मायक्रोबियल ट्रीटमेंट इज एन्व्हायरमेंटली सेफ. लक्षात घ्या, याच्यामधून पाणी जे बाहेर टाकलं जातं ते पूर्णपणे पर्यावरणीय दृष्ट्या हे स्वच्छ असेल, सेफ असेल. मायक्रोब्स आर यूज्ड फॉर बायो रिमेडिटेशन ऑफ एन्व्हायरमेंट पोल्युटेड ड्यू टू स्वेज. लक्षात घ्या, याच्यामधून जे मायक्रोब्स वापरले जातात हे बायोमेडिकल रिमेडिटेशनसाठी, ते हे पर्यावरणाच्या दृष्टीने मात्र पर्यावरणाला घातक असे होतील, ही थोडी खबरदारी घेतली गेली पाहिजे. क्लीन टेक्नॉलॉजी. ह्युमन बीइंग हॅज मेड अ व्हेरी फास्ट प्रोसेस इन टेक्नॉलॉजी. हाऊएव्हर एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज ऑल्सो इन्क्रीजिंग विथ सेम स्पीड. लक्षात घ्या, पर्यावरणामध्ये जे प्रदूषण होतं आहे आणि हे प्रदूषणाचं प्रमाण हे आजकाल खूपच वाढत गेलेलं आहे, ते म्हणजे ह्या नवीन असलेल्या तंत्रज्ञानाचा आणि वापर हा पण वाढलेला आहे. लेट अस सी द वेज ऑफ कंट्रोल ओव्हर एअर, सॉईल, वॉटर पोल्युशन विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. आपल्याला हवेचं प्रदूषण, जमिनीचं प्रदूषण, त्याचबरोबर पाण्याचं होणारं प्रदूषण हे कशा पद्धतीने आपल्याला विघटकाच्या साहाय्यानं कंट्रोल करता येईल, त्याच्यावर
नियंत्रण करता येईल हे आपल्याला याच्यामधून पाहायचं आहे. मायक्रोब्स हॅव नॅचरल ॲबिलिटी ऑफ डिकम्पोजिंग द मॅनमेड केमिकल्स. हायड्रोकार्बन्स अँड अदर केमिकल्स आर ट्रान्सफर्ड विथ द हेल्प ऑफ दीज ॲबिलिटी. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे केमिकल्स असतात ते आणि हायड्रोकार्बन्स हे जे आहेत याच्यामधून आपल्याला त्याचं ट्रान्सफर केलं जातं. ह्या डिकम्पोजिशन होताना, विघटन होतात असताना. सम मायक्रोब्स रिमूव्ह द सल्फर फ्रॉम फ्युएल्स. सॉरी, या इंधनामधून हा जो सल्फर आहे तो काय केला जातो, रिमूव्ह केला जातो या विघटकाच्या साह्यानं. लक्षात घ्या. आणि पुढे दुसरा पॉईंट आहे, मेटल्स लाईक कॉपर, आयर्न, युरेनियम, झिंक एक्सेट्रा लीच into environment from low quality metalloids. These are converted into compounds before leaching with the help of the thiobacteria, सल्फोबॅक्टेरिया. लक्षात घ्या, हे जे मेटल्स आहेत जसं की झिंक जास्त आहे, लोखंड आहे, कॉपर आहे, तर यासारखे जे मेटल आहेत हे काय केले जातात, पर्यावरणामध्ये ते जे एकत्र असतात म्हणजे संयुगाच्या रूपात असतात, तर ते करताना हे कंपाऊंड हे लिचिंगच्या द्वारे म्हणजे हे जे नावं दिलेले आहेत थॅलोबॅक्टेरिया किंवा सल्फोबॅक्टेरिया याच्यामधून ते कन्वर्ट केले जातात, रूपांतरित केले जातात. पुढचा जो भाग आहे थोडाच राहिलेला आहे तो शेवटच्या व्हिडिओमध्ये, या लेसनचा आपला शेवटचा व्हिडिओ असेल तर त्याच्यामध्ये हा भाग आपण घेऊन टाकूया. नोट्स लिहून काढा.